त्यांची कुणाची काही दुश्मनी वगैरे काही होती की तसं काही? नाही आर्थिक कुणाचा वाद झालेला असा असावा? नाही नाही वादाचा तर विषयच नव्हता, कारण ते कुणाच्या नादात जातच नव्हते. कुणी जर असं त्यांना काही बोललं तर ते त्याच्यापासून लांबच राहायचे. कारण त्यांना माहिती होतं वाद जर केला तर म्हणजे असं वादातून वाद सावकारकी की ते करत होते ना, जास्त तंटा होईल म्हणून तो त्या वादापासून तर ते लांबच राहायचे. त्यांना म्हणजे खूप असा भित्रा स्वभाव होता त्यांचा, की भांडणापासून ते दूर राहायचे. किती बी झालं तरी भांडणं हा शब्द त्यांना नकोच वाटायचा. असं असं व्हायचं त्यांचं. मग कुठले पोलिसाला पाठिंबा घालतात असं वाटतं तुम्हाला? पोलीस काय करतात आता, त्यांना कुणाचे फोन आले कुणाचे गेले काय नाही, तुम्ही काय करा त्यांचीच चौकशी करून घ्या. नाही नाही, एखाद्या व्यापाऱ्याची निर्गुण हत्या केली जाते. आता 15 महिने उलटून गेलेले आहेत. अजून बी आपल्या कुटुंबाला न्याय मिळत नाही. आपले लहान लहान लेकरं आहेत, ते न्यायाच्या प्रतीक्षामध्ये आहेत. कसं पण कसं पाहायचं मग या कुटुंबाने, कसं कुणाकडे पाहायचं मग? आता पोलीस यंत्रणेला माहिती आहे ना, पोलीस यंत्रणेनं सगळं आपण विश्वास पोलीस यंत्रणेवर टाकलाय ना. मग पोलीस यंत्रणेला कळायला पाहिजे की ह्या कुटुंबाला आपण न्याय कसा दिला पाहिजे.